लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। तर अखेरकार जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्गवण्यास सुरुवात झाली आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला एका महिलेने स्क्रीनशॉट पाठवला आहे, ज्यामध्ये तिला आज जानेवारी महिन्याच्या 7व्या हप्त्यामध्ये 1,500 रुपये मिळाले। त्याचबरोबर आता जे काही पैसे आहेत तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झालेत संपूर्ण काही माहिती पाहत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि नेहमीप्रमाणे एक विनंती करेल की आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवा। चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता कोटे पैसे जमा झालेत, परंतु त्या अगोदर आता तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता, ज्यामध्ये आता या लाडक्या बहिणीला आज 1,500 रुपये मिळाले। तर मित्रांनो, या स्क्रीनशॉटमध्ये काय दिलेलं आहे ते एकदाच समजून घेऊयात। तर पाहू शकता 3:36 या महिलेला स्क्रीनशॉट आलेला आहे, ज्यामध्ये तिला लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये मिळालेत। तर पाहू शकता सुरुवातीलाच युअर अकाउंट नंबर म्हणजेच त्या महिलेचा अकाउंट नंबर पाहू शकता हॅज बीन क्रिएटेड, म्हणजेच आता या महिलेच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा झालेत। तर कधी जमा झालेत? 20 जानेवारी 2025, म्हणजेच आजच्या दिवशी तिच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा झाले, ते पण लाडकी बहीण योजनेचे। आणि तिच्या बँक खात्यावरती 5,000 रुपये शिल्लक आहेत। तर आता ठिकाणी तुम्हाला प्रूफसाठी खाली आले असून तर पाहू शकता लाडकी बहीण योजना। तर अशा काही पद्धतीने या महिलेच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत। तर काही म्हणतील हा स्क्रीनशॉट फेक आहे, तर आता ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तिच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेत आणि तिच्या बँक खाते आपणा बँक, तर तिच्या खात्यावरती आज पैसे जमा झालेत। या ठिकाणी मी तुम्हाला प्रूफसहित माहिती देत आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा। तर आता ठिकाणी पाहूयात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा झालेत ते जाणून घ्या। चला तर मग पाहूयात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत। तर मित्रांनो, आज प्रामुख्याने या 3 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत, ज्यामधील पहिला जिल्हा म्हणजे पुणे, 2 नंबरचा जिल्हा आहे जळगाव, 3 नंबरचा जिल्हा म्हणजे नागपूर। तर अशा काही पद्धतीने आज फक्त 3 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत। आणि उद्याच्या अपडेटसाठी उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा, कारण की लवकरच आपल्या चॅनलवरती अपडेट तुम्हाला कळवण्यात येणार आहे, त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।